सकाळीच ठरवलं होतं, की आज रात्री जेवणाला काहीतरी स्पेशल बनवायचं म्हणून जॉबला जाण्याआधीच ना मी राजमा भिजत ठेवून गेले होते आणि संध्याकाळी घरी आल्यावर ना आधी स्वयंपाकाला सुरुवात केली. तर सर्वात आधी ना राजमा धुवून कुकरमध्ये टाकला. नंतर हळद, मीठ टाकून 1 ग्लास एवढं पाणी टाकलं आणि राजमा शिजायला ठेवला. नंतर मसाल्याची तयारी करत होते. 2 कांदे बारीक कट करून घेतले आणि मिक्सरच्या जारमध्ये 2 टोमॅटो, अद्रक, लसूण, थोडीशी कोथिंबीर आणि 2-3 हिरव्या मिरच्या टाकून ना एकदम बारीक पेस्ट बनवून घेतली. आणि एका साइडला ना मस्त असा भात पण शिजायला ठेवला होता आणि 2-3 शिट्ट्यामध्ये मस्त राजमा पण शिजून झाला होता. मग कढईमध्ये तेल टाकलं आणि तेल गरम झाल्यानंतर ना 2-3 लाल मिरच्या, कढीपत्ता आणि जिरे टाकले. नंतर कांदा टाकला आणि कांदा छान भाजल्यानंतर बनवलेली पेस्ट टाकली. कांदा मसाला, मिरची पावडर, हळद, धना पावडर टाकून ना मस्त मसाला भाजून घेतला आणि वरनं राजमा टाकला आणि गरजेनुसार थोडंसं पाणी टाकून ना भरपूर सारी कोथिंबीर टाकली आणि एक छान उकळी आणली आणि शेवटी असा झकास गरमागरम आणि टेस्टी राजमा राईस तयार झाला, की बघताच तोंडाला पाणी सुटलं. आणि तुम्ही ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली मला